आयोगाला त्यांची बाजू मांडायची आहे, त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी त्यांची बाजू मांडायची आहे आणि मग सर्वोच्च न्यायालय या प्रकरणावर अंतिम निकाल करू शकेल की धनुष्यबाण नेमका कुणाचा आहे, विधानसभा अध्यक्षांचा निर्णय योग्य होता का, निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य होता का, शिवसेना कुणाची आहे आणि जे निकालपत्र धनंजय चंद्रचूड यांनी दिलेलं होतं त्याचं अनुपालन व्यवस्थित झालेलं आहे का, त्यानंतर मग विधानसभा अध्यक्षांनी केलेला निर्णय योग्य होता का। कारण सर्वोच्च न्यायालयाचं सध्या हे 3 न्यायाधीशांचं बेंच आहे, त्यामुळे ते टेक्निकल मुद्द्यांवर कुठलंही आधीचं निकालपत्र चुकीचं ठरवू शकणार नाहीत। त्यांना फक्त हेच तपासायचं आहे की आधीच्या सर्व निकालपत्रांचं कायद्याचं तंतोतंत पालन विधानसभा अध्यक्ष निवडणूक आयोग यांनी केलंय का, त्याच मुद्द्यावर ते काहीतरी निर्णय करू शकतात। कुठल्याही प्रकारचा आधीचा निकाल सर्वोच्च न्यायालयाचा हे सध्याचं बेंच चुकीचा ठरवू शकत नाहीये। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवर आता असाच युक्तिवाद पुढे सुरू राहणार आहे आणि अनेक या पक्षकार आहेत, विधानसभा अध्यक्ष आहेत, निवडणूक आयोग आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे आहेत, ज्यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालय या प्रकरणामध्ये अंतिम निर्णय करू शकेल। आता उद्याचा आणखीन एक दिवस 7वा दिवस उद्धव ठाकरेंच्या बाजूने युक्तिवाद केला जाणार आहे, कपिल सिब्बल यांच्या माध्यमातून आणि देवदत्त कामत यांच्या माध्यमातून। सोमेश, पण आतापर्यंत आता साधारणपणे गेले 6 ते 7 दिवस सलग नाही तरी गेले 3 आठवडे 2-2 दिवस प्रत्येक आठवड्यामध्ये युक्तिवाद सुरू आहे उद्धव ठाकरेंच्या बाजूने आणि या पार्श्वभूमीवर आज सुद्धा कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या 3 सदस्यांच्या 3 न्यायमूर्तींच्या या खंडपीठासमोर सध्या ही सुनावणी सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवर कपिल सिब्बल यांनी आज पुन्हा एकदा काही महत्त्वाचे मुद्दे मांडले। उद्या त्यांचाच युक्तिवाद सुरू असणार आहे। आजची सुनावणी संपलेली आहे आणि उद्या पुन्हा एकदा ठाकरेंचाच युक्तिवाद पाहायला मिळणार आहे। शिवसेना नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाच्या वादावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणीमध्ये सध्या सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे मांडले जात आहेत। आजचा युक्तिवाद आपण बघतोय। सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं उल्लंघन अध्यक्षांनी केलं असा कपिल सिब्बलांनी युक्तिवाद केला। आयोगाकडच्या प्रक्रियेचा उल्लेख विधानसभा अध्यक्ष का करतात असा प्रश्न त्यांनी विचारला। 2018ची घटना मानत नाही पण त्यावरच तुम्ही मंत्री झालात असाही मुद्दा त्यांनी मांडलेला आहे। राजकीय पक्ष कोणाचा हे ठरवण्याचा अधिकार अध्यक्षांना नव्हता। राजकीय पक्षाचं बहुमत ज्यांच्याकडे त्यांनाच व्हीप बजावण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी अधोरेखित आज कपिल सिब्बलांनी केलेलं आहे। फुटीच्या आधी जी कागदपत्र दिली होती त्यावर विचार व्हायला हवा होता। एकनाथ शिंदेंनी नवी घटना तयार केली नाही, 2018चीच घटना मानली। इथे सुद्धा न्यायालयाचं लक्ष कपिल सिब्बल यांनी वेधून घेतलं। 2018च्या नेतृत्वाची रचना एकनाथ शिंदे मान्य करतात। त्यामुळे या पार्श्वभूमीवरती आजचा युक्तिवाद झालेला आहे। उद्या दुपारी 4 पर्यंत कपिल सिब्बल युक्तिवाद संपवणार आहेत असं सांगण्यात येत आहे। उद्या ठाकरेंच्या वतीने पुन्हा एकदा सिब्बल युक्तिवाद करतील आणि त्याचबरोबर देवदत्त कामतही युक्तिवाद करणार आहेत। आणि पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांच्याकडे। सोमेश, आतापर्यंत जो कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे तो बघता या आधीची जी पूर्वपीठिका आहे या केसच्या संदर्भातली न्यायालयीन लढाई पुन्हा यापूर्वी जेव्हा शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीमध्ये लढवली गेलेली होती तेव्हाचा युक्तिवाद आणि आत्ताचा जे युक्तिवाद केला गेलेला आहे उद्धव ठाकरेंच्या बाजूने, यामध्ये काय फरक आपल्याला इथे अधोरेखित करता येईल आणि त्याचबरोबर तो बघता आता भविष्यामध्ये शिंदेंकडनं युक्तिवादामध्ये कशा पद्धतीने बदल होण्याची शक्यता आहे? निश्चितच आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की गेल्या वेळेस जे 5 न्यायाधीशांचं घटनापीठ होतं त्यांनी काही अकॅडमिक प्रश्न निश्चित केलेले होते। कायद्याच्या अनुषंगाने कोणकोणत्या मुद्द्यांवर अस्पष्टता आहे,
कोणकोणत्या मुद्द्यांवर स्पष्टता येणं आवश्यक आहे, नेमकं भारतीय राज्यघटनेला काय अपेक्षित आहे, अनुसूची 10 मध्ये नेमकं काय लिहिलंय, अशा अकॅडमिक मुद्द्यांवर त्यावेळी सर्वाधिक चर्चा झालेली होती. कारण त्यावेळेसच्या घटनापीठाची ती एक इंटेलेक्च्युअल एक्सरसाइज होती की त्यांना तेव्हा राज्यघटनेचा अर्थ लावायचा होता, विशेषतः आमदार अपात्रते संदर्भाच्या अनुषंगाने, राजकीय पक्षाच्या वादाच्या अनुषंगाने. आणि त्यानंतर मग आपण जर आत्ताचा युक्तिवाद पाहिला तर हा जास्तीत जास्त आपल्याला फॅक्च्युअल युक्तिवाद दिसतोय. कारण कुठल्याही अकॅडमिक प्रश्नाचा निर्णय हा हे न्यायाधीश करू शकणार नाहीयेत, कारण हे घटनापीठ नाही आहे, हा रेग्युलर बेंच आहे. म्हणजे थोडक्यात जर आपण एकदम सोप्या भाषेत लक्षात घ्यायचं असेल तर जो मार्ग आखून दिलेला आहे यापूर्वीच्या निकालपत्रांनी, त्या मार्गाचं पालन, त्याच मार्गावरती मार्गक्रमण विधानसभा अध्यक्षांनी केलं होतं का आणि निवडणूक आयोगाने केलं होतं का, इतका साध्या प्रश्नाचाच फैसला हा सध्या सर्वोच्च न्यायालयाला करायचा आहे. त्यामुळे आता सुरू असलेला युक्तिवाद हा जास्तीत जास्त फॅक्ट्सवर, वस्तुस्थितीच्या अनुषंगाने सुरू असलेला युक्तिवाद आहे. लॉजिक त्यामध्ये कमी दिसते. आणि पूर्वीचा जो युक्तिवाद होता तो जास्तीत जास्त घटनात्मक वेगवेगळ्या मुद्द्यांचा कीस पाडणारा युक्तिवाद होता. कारण ज्यामध्ये तेव्हा कपिल सिब्बलांनी सांगण्याचा प्रयत्न केला होता की राजकीय पक्ष कसा महत्त्वाचा असतो, राजकीय पक्षाकडे व्हीप नेमण्याचा अधिकार असतो, विधिमंडळ पक्ष म्हणजे सर्व काही नाही, आमदारांची संख्या म्हणजे सर्व काही नाही, हे सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बलांनी त्यापूर्वीच्या आधीच्या युक्तिवादात केला होता. आणि त्यानंतर घटनापीठाने एक निर्णय दिला होता, जो निर्णय आपण सुभाष देसाई प्रकरणातलं जजमेंट म्हणून ओळखतो सध्या, जे धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश असताना साधारणपणे एप्रिल-मे 2023च्या दरम्यान हा निर्णय आलेला होता, हे निकालपत्र देण्यात आलेलं होतं. तर आत्ताचा जो संपूर्ण युक्तिवाद आहे हा सर्वसाधारणपणे सर्वोच्च न्यायालयाने जो रस्ता आखून दिला, म्हणजे जो मार्ग सांगितला की या मार्गाने विधानसभा अध्यक्षांनी गेलं पाहिजे, या मार्गाने निवडणूक आयोगाने गेलं पाहिजे, हे 1971 साली सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. तर त्या मार्गाचं अनुपालन हे आता निवडणूक आयोगाने केलं होतं का आणि विधानसभा अध्यक्षांनी केलं होतं का, एवढ्या दोन सिंपल प्रश्नांवरचा हा सध्या सुरू असलेला युक्तिवाद आहे. यापूर्वीचा जो यामध्ये जर असं स्पष्ट झालं की या मार्गावरती चालण्याचं अनुपालन नीट पद्धतीने करण्यात आलं नव्हतं, असं आपण विचार करूया की जर असं सिद्ध झालं तर मग पुढचा मार्ग काय असणार आहे, आणि जर योग्य पद्धतीने झालं होतं असं जर स्पष्ट झालं तर मग कशा पद्धतीने हा संपूर्ण विषय संपेल असं आपण गृहीत धरायचं का, तरी सुद्धा पुढे काहीतरी न्यायालयीन लढाई सुरू राहण्याची शक्यता आहे? नाही, निश्चितच आता जी हिंट गेल्या वेळेसच्या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं की सुभाष देसाई प्रकरणातलं जे जजमेंट आहे 5 न्यायाधीशांच्या निकालपत्राचं चंद्रचूड यांचं, की ज्याचं भरपूर कौतुक त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेत्यांनी केलं होतं, अनेक त्यांच्या समर्थकांनी केलं होतं, त्या जजमेंटवर त्यांनी पहिल्यांदा आक्षेप घेतला मागील सुनावणीमध्ये. आणि त्यांनी म्हटलं की 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे यातील हे प्रकरण पाठवलं पाहिजे, हा पर्टिक्युलर एक पॅराग्राफ पाठवला पाहिजे ज्यामध्ये हे निकालपत्र असं म्हणतं की विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोग या दोघांच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या स्वतंत्रपणे समांतर चालू शकतात, त्यांचा एकमेकांशी संबंध नाही आणि कुणीही कुणासाठी थांबण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकजण आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, त्याचवेळी निवडणूक आयोगाने त्याचा जे काही उपलब्ध घटनात्मक मार्ग असेल त्यानुसार त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा, असं त्या निकालपत्रामध्ये म्हटलेलं होतं. तर ते 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे म्हणजे घटनापीठाकडे पुन्हा पाठवण्यात यावं, कारण तो 5 न्यायाधीशांचा बेंच होता असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं. जर या न्यायाधीशांनी असा निर्णय घेतला, 3 जजेस म्हणजे या विनंतीवरती जर अंमल करायचं ठरवलं सर्वोच्च न्यायालयाने तर अर्थातच आणखीन पुढे काही कायदेशीर रस्ते असू शकतात, मार्ग असू शकतात आणि त्यावरती सुद्धा पुन्हा एकदा कलह होण्याची शक्यता आहे, चर्चा होण्याची शक्यता आहे. सोमेश, तू सोबतच राहा, पुन्हा तुझ्याकडे येणार आहोत. परंतु आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेली सुनावणी आजची पार पडलेली. एक छोटासा ब्रेक इथेच घेऊया, लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा.